आणि आता थेट जाऊयात पुणे महानगरपालिकेत। पुणे पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पुणेकरांचं पुरतं कंबरड मोडलंय। पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केलंय। तुम्ही पाहतायत ही पुण्यातली दृश्य आहेत। खड्ड्यांच्या या साम्राज्याला पाठबळ मिळालंय ते ढिम्म आणि अकार्यक्षम पुणे पालिकेचं। खड्डे दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी असताना देखील प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे कामं तब्बल 3 महिन्यांपासून रखडली आहेत। पुण्यातील रस्त्यांची ही भीषण परिस्थिती कधी सुधारणार आणि पालिकेला कधी जाग येणार असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान यावर्षी पुण्यामध्ये झालेले अपघात आणि त्यामुळे किती जणांना जीव गमवावा लागलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय जानेवारीमध्ये 27 अपघात झालेत आणि 27 जणांचा मृत्यू झालाय। 2026 ची ही मृतांची आणि अपघातांची आकडेवारी आपण पाहतोय। 2026 फेब्रुवारीमध्ये 24 अपघात होऊन 24 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर मार्चमध्ये 30 जणांचा अपघात होऊन 31 जणांना जीव गमवावा लागलाय। एप्रिलमध्ये 21 अपघात झालेत, 21 जणांना जीव गमवावा लागलाय। मे मध्ये देखील 26 अपघात झालेले आहेत आणि 26 जण यामध्ये मृत्युमुखी पडलेत। जूनमध्ये पुण्यात 27 अपघात झाले, त्यामध्ये 28 जणांना आपले प्राण गमवावे लागले। पादचारी मार्ग काम 358 आणि तरतूद 52.70 कोटींची आहे आणि हे सर्व काम अजून बाकी आहेत। रस्ते पुनर्विकासित डांबरीकरणाची 1160 कामं अजून प्रलंबित आहेत। तरतूद आहे 349.70 कोटींची। एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, तो जातो कुठे असा प्रश्न आहे। रस्ते विकासाचं 101 कामं आहेत पुण्यामध्ये आणि 26 कोटी रुपये निधी यासाठी मंजूर करण्यात आला। तर सिमेंट काँक्रिटीकरणाची 836 कामं आहेत, 152.15 कोटी एवढा निधी यासाठी मंजूर करण्यात आला। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।